हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन मधला जो तुमचा 7 नंबरचा चॅप्टर आहे, ज्याला आपण ग्राहक संरक्षण म्हटलेला आहे तो. ओके, जर तुम्ही इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असाल तर आपण याला कंझ्युमर प्रोटेक्शन म्हणतोय. ऑलरेडी हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळून जाईल. जर तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी असाल तर चॅप्टर नंबर 8 विपणन आणि चॅप्टर नंबर 6 व्यवसायाच्या सामाजिक जबाबदाऱ्या हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. हा आपला 3rd व्हिडिओ आहे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी जे 12वी मध्ये आता शिकत आहेत. सर, ग्राहक संरक्षण हा जो टॉपिक आहे 7 नंबरचा, तो आपल्याला सर 17 मार्कला आहे ना. हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला 17 पैकी 17 मार्क नक्की मिळतील, याची गॅरंटी पूर्णपणे माझी. फक्त व्हिडिओ तुम्हाला न स्किप करता न पळवता कंटिन्यू बघावं लागेल, कारण जे मी काय बोलतोय ते तुम्हाला लिहायचं आहे. सर, ओसी मध्ये पाठ करून काय लिहायचं नाही, आतलं मुद्दा पाठ करायचंय, आतलं जे आहे ते आपलंच फिलॉसॉफी झाडायची, ज्याला आपण थापा म्हणू शकतोय. बरोबर. तर सर, पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये ग्राहक संरक्षणाची गरज किंवा ग्राहक संरक्षणाचे महत्व. सर, हा प्रश्न येऊ शकतोय का? हो, येऊ शकतोय. सहकारण लिहामध्ये हा प्रश्न येऊ शकतोय. कसं सर, ग्राहक संरक्षणाची गरज आहे का? हो, मी सहमत आहे, ग्राहक संरक्षणाची गरज आहे. का गरज आहे सर? त्याची कारणं कोणकोणती आहेत? तर त्यासाठी हा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे मित्रांनो. त्यामुळे शेवटपर्यंत हा प्रश्न बघा. तुम्हाला जिथं जिथं वाटेल मी थोडं बाजूला गेल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंबर 1 मुद्दा, ग्राहक सहभागाची गरज आहे. सर, बहुतेक वेळा व्यवसाय संघटना जेव्हा अनेक निर्णय घेत असतात त्या निर्णयामध्ये ग्राहकाला अजिबात म्हणजे सामील करून घेतलं जात नाही. ओके, काय म्हणतात बघा इथं, बहुतेक वेळा व्यवसाय संघटना ग्राहक हिताचे अनेक निर्णय ग्राहकांशी किंवा ग्राहक संघटनेशी चर्चा न करताच घेतात. हे निर्णय साधारणपणे एकतर्फी असू शकतात व निर्णयाचा ग्राहकांवर परिणाम होऊ शकतोय. मोठ्या ग्राहक संघटना व व्यवसाय संस्थांना निर्णय प्रक्रियेमध्ये ग्राहकांना सहभागी करून घेणे गरजेचं आहे. त्यासाठी सर ग्राहक संरक्षणाची काय आहे? गरज आहे. ओके, हा झाला आपला फर्स्ट पॉइंट. तुम्ही जिथे जिथे वाटेल तिथं स्क्रीनशॉट घेत चला. नंबर 2 आहे सर माहितीचा अभाव. सर, ग्राहकांना वस्तू व सेवांविषयी पुरेशी अशी माहिती उपलब्ध नसते, त्यामुळे उत्पादक ग्राहकांशी थेट संवाद साधू शकत नाही. आजकाल बाजारामध्ये विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत, ज्यामुळे ग्राहकांना विश्वसनीय माहिती मिळणे कठीण झालं है ना. म्हणून वस्तू खरेदी करताना योग्य निर्णय घेण्यासाठी ग्राहकांना आवश्यक माहिती उपलब्ध असली पाहिजे आणि त्यासाठी ग्राहक संरक्षणाची गरज आहे. का सर? कारण ग्राहकाला प्रत्येक गोष्टीची माहिती असेल असंच नाहीये. बरोबर. बिस्लेरी आपल्याला माहिती आहे, बिस्लेरी सर पाण्याची बॉटल आहे, पण त्याच बिस्लेरीच्या स्पेलिंग मध्ये 4-5 वेळेला वेगवेगळे घटक घालून काय केलंय, स्पेलिंग बदलून वेगवेगळ्या कंपनी सुद्धा मार्केटमध्ये आलेल्या आहे. बरोबर. मग बिल्सेरी आहे, बिस्फेरी आहे, वेगवेगळ्या कंपनीज आहेत. बरोबर. मग सर याची पूर्ण माहिती ग्राहकांना नसते, त्यामुळे इथं ग्राहक काय होऊ शकतोय, तर फसू शकतोय. त्यामुळे ग्राहक संरक्षणाची गरज आहे. पुढचा मुद्दा आहे सर ग्राहकांचे अज्ञान. ग्राहकांचे अज्ञान हे व्यापाऱ्यांकडून त्यांच्या शोषणाचे मुख्य कारण असू शकते. जर एखादा ग्राहक अज्ञानी असेल तर व्यापारी त्याचे मोठ्या प्रमाणामध्ये शोषण करू शकतो. भारतीय ग्राहकांना त्यांच्या अधिकारांविषयी म्हणा, बाजारामध्ये काय स्थिती आहे सर, किंमत पातळी कशी आहे किंवा किंमत कशी ठरवली जाते, उत्पादनाचे तपशील याबाबत पुरेशी माहिती नसते. त्यामुळे व्यापारी या अज्ञानाचं काय करू शकतोय, गैरफायदा घेऊ शकतोय आणि ग्राहकाची फसवणूक करू शकतोय. त्यामुळे ग्राहक संरक्षणाची गरज आहे. हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. पुढचा मुद्दा आहे सर ग्राहक आपल्याकडे असणारा असंघटित आहे, विखुरलेला आहे. विक्रेते आणि व्यापारी यांच्या स्वतःच्या संघटना असतात, जसं की व्यापारी मंडळ आहे ना, कॉमर्स चेंबर वगैरे आपण ऐकतोय कोल्हापूरमध्ये किंवा इतर ठिकाणी असाल तर तुम्ही. तथापि ग्राहकांची कोणती अशी संघटना नाहीये. ग्राहक एक सर्वत्र विखुरलेले आहेत आणि असंघटित आहेत. प्रत्येक ग्राहक हा एकटा आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर संघटित विक्रेत्यांविरुद्ध लढू शकत नाही. त्यामुळे ग्राहक संरक्षणाची इथं गरज भासते. त्यानंतर 5वा मुद्दा आहे सर बनावट वस्तू. बरोबर. बाजारामध्ये अनेक प्रकारच्या बनावट म्हणजे नकली वस्तू, जसं मगाशी म्हटलं मी बिस्लेरी आहे, ब्रँडेड कंपनी आहे, पण त्याच्याच नावाचा वापर करून अनेक काय झाले सांगा, फेक कंपनी सुद्धा आलेल्या आहेत. सामान्य ग्राहकांना अस्सल उत्पादने किंवा नकली उत्पादन यातला फरक करता येत नाही, सहजासहजी येत नाही, आपण ओळखू शकत नाही. PUMA, POOMA पुमाच आहे सर. बरोबर. पण आपल्याला माहित नाही की सर कोणतं बनावट आणि कोणती असली आहे. बनावट उत्पादनांचा वापर केल्यास ग्राहकांना मे बी त्रास होऊ शकते, हानी पोहोचू शकते.
म्हणूनच उत्पादनाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि मानक याच्याशी संबंधित नियमांचे पालन करणे गरजेचं आहे. म्हणून ग्राहक संरक्षण फार महत्वाचं आहे. त्यानंतर सर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती. ग्राहक वस्तू घेत असताना त्याविषयी संपूर्ण माहिती घेत नाही, त्याच्याऐवजी काय करतात, त्याच्याशी रिलेटेड कोणते ऍडव्हर्टाइजमेंट आहे बघतात आणि पटकन काय करतात, त्या ऍडव्हर्टाइजमेंटवर अवलंबून ते निर्णय घेत असतात. तथापि काही उत्पादक वस्तूची किंमत, सुरक्षितता आणि उपयुक्तता या बाबतीत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती जाहिरातींद्वारे देत असतात, है ना. जसं म्हणतोय ना आपण, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, अजय देवगण आहे, अक्षय कुमार आहे, शाहरुख खान आहे, है ना, टायगर श्रॉफ आहे, येतात आणि म्हणतात विमल जुबा केसरी, है ना, हर एक दाणे में है केसर का स्वाद. अरे कसं शक्य आहे रे, 10 रुपये 20 रुपयाचं तुमचं विमल, कुठंतरी ते 10-12 हजार रुपयाचं केसर, हर दाणे दाणे में है केसर का स्वाद, कसं, है ना. म्हणजे फसवणाऱ्या जाहिराती असतात सर. त्यानंतर व्यवसायातील गैरप्रकार. सर अधिक नफा मिळवण्याच्या दृष्टीने काही व्यावसायिक अनैतिक आणि मक्तेदारयुक्त मार्गाने ग्राहकांचे शोषण करतात. ते ग्राहकांना सदोष, निकृष्ट आणि हलक्या दर्जाचे वस्तू पुरवल्या जातात, सेवा देतात. अशा व्यापारी गैरप्रकारांपासून जर ग्राहकांचे संरक्षण करायचं असेल तर सर ग्राहक संरक्षणाची गरज आहे. हे मुद्दे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर विश्वस्त व्यवस्था. सर एवढे मुद्दे करायचे का 8 नाही 5 करा. सर या टॉपिकचा कोणताही मोठा प्रश्न येणार नाही, 5 मुद्दे करा, पुरेसे आहेत. विश्वस्त व्यवस्था. गांधीजींच्या तत्वज्ञानानुसार व्यावसायिक हे समाजाच्या संपत्तीचे विश्वस्त असतात. म्हणून व्यावसायिकांनी सामाजिक संपत्तीचा वापर जनतेच्या हितासाठी करणे आवश्यक आहे. तथापि वास्तवामध्ये तसं घडत नाही सर. म्हणून सुद्धा ग्राहक संरक्षणाची आपल्याला गरज भासते. बरोबर. त्यानंतर दुसरा प्रश्न मी इथं कव्हर केलेला आहे, ते म्हणजे ग्राहकांचे अधिकार. तुम्ही लिहून घेऊ शकताय. हा प्रश्न सर 2026, 27, 28च्या बोर्ड एक्झाम मध्ये प्रिंटेड असणार आहे. कसं सर, तर सांगतील कोणतेही ग्राहकांचे 4 अधिकार स्पष्ट करा, 4 मार्कला येईल सर. ग्राहकांचे कोणतेही 5 अधिकार स्पष्ट करा, 5 मार्कला येईल सर. मोठा प्रश्न येणार नाही, पण तुम्हाला ग्राहकांचे अधिकार माहित असणे फार गरजेचं. सर 1 नंबर आहे सुरक्षिततेचा अधिकार. काय काय याच्यामध्ये कव्हर करणार बघा तुम्ही नोट्स मध्ये. सुरक्षिततेचा अधिकार, ग्राहकांचे आरोग्य आणि जीविताला कोणताही धोका होऊ नये उत्पादनांपासून किंवा उत्पादन प्रक्रियेपासून किंवा जे सेवा ते उपभोगणार त्यापासून, यासाठी आहे तो सुरक्षिततेचा अधिकार. त्यानंतर सर हा अधिकार ग्राहकांचे दीर्घकालीन हित आणि त्वरित गरजा लक्षात घेणारा आहे. या अधिकारानुसार ग्राहकांचे आरोग्य आणि जीविताचे संपूर्ण रक्षण केले जाते व सुरक्षितता मिळाली पाहिजे यावर लक्ष केंद्रित केलं जातं. ही सुरक्षितता औषधे, विद्युत उपकरणे, खाद्यपदार्थ इत्यादींशी संबंधित आहे. जसं की एखादा तुम्ही खाद्यपदार्थ खाला, फूड पॉइझन होऊ नये, आपलं पोट बिघडू नये. जसं विद्युत उपकरणे आहेत, है ना, समजा असं काहीतरी झालेलं आहे की आपण हात लावला आणि आपल्याला लगेच करंट लागला, असं होऊ नये, या बाबतीत पूर्णपणे सुरक्षितता घेतली पाहिजे. भारतामध्ये ॲगमार्क आहे, है ना, ISI आहे, BIS आहे, हॉलमार्क आहे, यासारखी सुरक्षितते काही मानकं निश्चित केलेली आहेत. त्या मानकानुसारच ते काय असले पाहिजे, प्रोडक्ट उत्पादन असले पाहिजे. सर 2 नंबर आहे माहितीचा अधिकार. तुम्हाला जिथं जिथं वाटेल तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला. सर माहितीचा अधिकार. या अधिकारानुसार ग्राहकास उत्पादन व सेवांची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. उत्पादनाची किंमत काय आहे सर, उत्पादनाचा दिनांक किती आहे, कुणी उत्पादन केलेलं आहे, उत्पादकाचं नाव काय आहे, त्याची अंतिम तारीख काय, एक्सपायरी डेट काय आहे, त्या उत्पादकाचे नाव काय आहे, उत्पादनामध्ये कोणते घटक आहेत, बॅच क्रमांक किती आहे, त्याची माहिती पुस्तकं असेल तर ती मिळवली पाहिजे. हे सगळी माहिती घेण्याचा अधिकार कोणाला असतोय, ग्राहकाला. हा अधिकार ग्राहकाला योग्य उत्पादन आणि सेवांची निवड करण्यासाठी फार मदत करतोय. सर माझ्याकडे 2 पद्धतीच्या वस्तू आहेत, ही वस्तू फार छान आहे, माझ्यासाठी चांगली आहे, यातनं जे कंटेंट आहेत ते मला पुरेसे आहेत, ही वस्तू महाग आहे आणि या वस्तूमध्ये ते कंटेंट नाही, तर ऑब्व्हियस आपण ही वाली वस्तू घेणार, परचेस करणार. बरोबर. त्यानंतर नंबर 3 वस्तू व सेवा निवडण्याचा अधिकार. या अधिकारानुसार ग्राहकाला त्याची गरज, आवड आणि खरेदी क्षमता इत्यादीनुसार वस्तू व सेवा निवडण्याचा काय असतोय, पूर्ण अधिकार आहे. वस्तू निवडण्याचा हा हक्क अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेशी जोडलेला आहे. या अधिकारामुळे विक्रेते ग्राहकाला विशिष्ट उत्पादने खरेदीसाठी सक्ती करू शकत नाही. परिणामी विक्रेत्यांची मक्तेदारी आपल्याला इथं टाळता येते. बरोबर. कोणी सक्ती तुम्हाला करू शकत नाही की ही वस्तू घे. पुढचा आहे सर ग्राहकाचे ऐकून घेण्याचा अधिकार. या अधिकारानुसार ग्राहकाला ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवता येते, त्याची संधी उपलब्ध आहे सर. त्याचप्रमाणे उत्पादनाचा दर्जा,
प्रमाण, किंमत, बांधणी इत्यादी बाबत सूचना देता येतात. आजच्या काळामध्ये ग्राहक पोर्टल आहे किंवा मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे तुम्ही काय करू शकताय, तर एखाद्या विक्रेत्याची किंवा एखाद्या उत्पादकाची तुम्ही तक्रार नोंदवू शकताय. प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर सर ग्राहक शिक्षणाचा अधिकार. सर प्रत्येक ग्राहकाला आपले अधिकार आणि त्यावरील आपल्या समस्या, त्यावरील उपाय हे समजून घेण्याचा अधिकार आहे. जागरूक ग्राहक योग्य वस्तू आणि सेवेची निवड करू शकतो. त्याचप्रमाणे अनैतिक व्यापाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या शोषणातून आपले अधिकार व हिताचे संरक्षण करू शकतो. हे कधी शक्य आहे सर, जेव्हा ग्राहक तुमचा शिक्षित होतो तेव्हा, बरोबर. त्यामुळे त्याला शिक्षणाचा अधिकार आहे. ग्राहकाला प्रचलित कायदे आणि कायदेशीर प्रक्रिया याचे थोडेसे तरी ज्ञान असले पाहिजे. जसं की शासन, प्रसार माध्यमे, अशासकीय संस्था ज्याला आपण NGO वगैरे म्हणतो, ते यासाठी महत्वाची भूमिका बजावत असतात. जसं की भारत सरकारने मध्ये चालू केलं होतं. काय चालू केलं होतं? जागो ग्राहक जागो अभियान, बरोबर. यासारखे अभियान शासन काय करत असते, राबवत असते. त्यानंतर सर प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे. म्हणजे काय, स्क्रीनशॉट घेऊ शकताय. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकाला वैयक्तिक किंवा सामूहिकपणे ग्राहक मंचामध्ये ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे. या कायद्याद्वारे ग्राहकाला वकिलांशिवाय तो स्वतः ऍज अ प्रतिनिधी म्हणून तिथं स्वतः लॉयर म्हणून उभा राहू शकतो. त्यानंतर तक्रार निवारणाचा अधिकार. केवळ तक्रार दाखल करून चालत नाही किंवा न्याय मिळत नाही सर, त्यावर आपल्याला उपाययोजना मिळाली पाहिजे. ओके. हा अधिकार उत्पादने व सेवांची दुरुस्ती. फॉर एक्झाम्पल मी एखादी वस्तू घेतलेली आहे आणि ती डॅमेज निघाली आहे, तर एक तर त्यांनी मला दुरुस्ती करून दिली पाहिजे किंवा बदली करून दिली पाहिजे किंवा त्यांनी माझी नुकसान भरपाई भरून दिली पाहिजे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करून दावे मिटवण्यासाठी त्रिस्तरीय व्यवस्था बनवण्यात आलेली आहे आपल्या भारतामध्ये, ज्यामध्ये सर राज्य आयोग आहे, जिल्हा आयोग आहे आणि राष्ट्रीय आयोगाचा समावेश होतो. त्यानंतर निरोगी पर्यावरणाचा अधिकार. सर्व ग्राहकांना वर्तमान काळामध्ये तसंच भविष्य काळामध्ये सुद्धा निरोगी आणि स्वच्छ पर्यावरण मिळवण्याचा अधिकार आहे. या अधिकारानुसार ग्राहक प्रदूषण करणाऱ्या व्यवसाय विरुद्ध तक्रार नोंद करू शकतो. त्यानंतर सर अनिष्ट व्यापारी प्रथांपासून संरक्षणाचा अधिकार. सर अनिष्ट व्यापारी प्रथा म्हणजे काय, ज्यामध्ये ग्राहकांची फसवणूक केली जाते. जसं की सर काळा बाजार आहे, नफेखोरी आहे म्हणजे अयोग्य मार्गाने नफा कमवणे असेल, सदोष वजने आहेत म्हणजे काटा मारणे वगैरे म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये, अवाजवी किंमत आहे म्हणजे जास्त किंमत आकारणे आहे ना सर, 45 रुपयाची वस्तू आहे 50 रुपये घेतली जाते, भेसळ आहे इत्यादींपासून संरक्षण घेण्याचा सुद्धा अधिकार ग्राहकांना आहे. बनावट वस्तूंपासून संरक्षणाचा अधिकार तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकताय. हा अधिकार आरोग्याला धोका देणारे, बनावट आणि जीविताला धोका निर्माण करणाऱ्या वस्तूंचे विपणन आणि त्या कृतीच्या विरोधामध्ये आहे. म्हणजे अशा वस्तूंची ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा नाही झाली पाहिजे. प्रत्येक ग्राहकाने आपल्या अधिकारांसंबंधी जागरूक राहून त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर सुद्धा केला पाहिजे. हे फक्त तुम्हाला सुद्धा शिकण्यासाठी किंवा पेपरमध्ये लिहिण्यासाठी नाहीये, तर तुम्ही सुद्धा याचा स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये काय केला पाहिजे, वापर केला पाहिजे. सर ग्राहकांचे अधिकार हा प्रश्न 4 किंवा 5 मार्कला फिक्स प्रिंटेड झालेला आहे, पाठच करा. सर आम्ही 10 करून गेलो, 5 मार्कला आलं तर आम्ही काय करायचं, लिहा ना 1 2 3 4 5 एक्सप्लेनेशन लिहा. 6 नंबरला या आणि म्हणा इतर अधिकार. पाठ केलेले वाया का घालवताय, इतर अधिकार म्हणा अंडरलाईन करा, 6 7 8 9 10 त्याच्या खाली लिहून टाका. म्हणजे तुम्हालाही मनाला समाधान वाटेल की सर बाबा मी केलं होतं ना, आम्ही लिहिलं सुद्धा, बरोबर. यस. त्यानंतर सर ग्राहकांचे जसे अधिकार आहेत ना तशाच जबाबदाऱ्या पण आहेत. जबाबदारी नंबर 1 तुम्ही स्क्रीनशॉट घेत जा ज्या त्या ठिकाणी. सर जे अधिकार आहेत ना त्या अधिकारांचा योग्य वापर करणे. ग्राहक संरक्षण कायद्याने वस्तू व सेवा संबंधित ग्राहकांना अनेक अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारांचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. ही जबाबदारी कुणाची आहे सर, ग्राहकाची. नंबर 2 चौकशी करण्याची जबाबदारी आहे. ग्राहकांना वस्तू व सेवा खरेदी करताना त्या संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजे. तशी त्या वस्तूंची उपयुक्तता काय आहे, किंमत काय आहे, प्रमाण किती आहे, त्याची गुणवत्ता किती आहे, शुद्धता काय आहे इत्यादी बाबीची चौकशी करण्याची जबाबदारी कुणाची आहे सर, ग्राहकाची आहे. त्यानंतर सर फसवणूक किंवा गैरव्यवहाराबद्दल तक्रार दाखल करणे. ग्राहकांना जर असं वाटत असेल की बाबा माझी फसवणूक होते, बरोबर,
किंवा माझ्याशी गैरवर्तन होत आहे कुठंतरी मार्केटमध्ये, तर अशा वस्तू आणि सेवा ते उत्पादक यांच्याविषयी तो काय करू शकतोय, तक्रार करू शकतोय आणि त्या तक्रारीचे निवारण करून घेऊ शकतो. ही जबाबदारी सुद्धा कुणाची आहे सर, तर ग्राहकाची. त्यानंतर सर उत्पादन आणि सेवांच्या गुणवत्तेबद्दल जागरूक राहिलं पाहिजे. त्यानं ग्राहकांनी वस्तूंची खरेदी करताना उत्पादनाची गुणवत्ता आणि सेवांची विश्वासार्हता बघितलीच पाहिजे, है ना. जसं की मगाशी म्हटलं ISI आहे, एगमार्क आहे, हॉलमार्क आहे, BIS आहे, FPO आहे किंवा FSSA आहे, जे खाद्यपदार्थांशी संबंधित आहे. बघावं लागेल की सर हे चिन्ह आहेत का, हे चिन्ह असतील तरच तुम्ही खरेदी करा, जेणेकरून काय होणार, तर तुम्हाला जी काही गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेपूर्वक वस्तू तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर सर वस्तूंची किंमत तपासण्याची जबाबदारी तुमची आहे. ग्राहकांनी बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांची तुलना केली पाहिजे. बरोबर की सर मी A या दुकानात गेलेलो आहे, मला ती वस्तू 10,000 रुपयाला सांगतात, B हा व्यक्ती तीच वस्तू मला 9,000 रुपयाला सांगतोय, तर याची तुलना करून आपण काय केलं पाहिजे, खरेदी केलं पाहिजे. त्यानंतर सर खरेदीची पावती आहे, वॉरंटी, गॅरंटी कार्ड याची मागणी केली पाहिजे. खोटी जाहिरात आणि फसवणूक करणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहिलं पाहिजे. बरोबर, हे मुद्दे तुम्ही कव्हर करू शकताय. तुमची जी खरेदी आहे ती पूर्व नियोजित खरेदी असली पाहिजे. असं नाही की चला आता उठलोय सुटलोय बाजारामध्ये आणि खरेदी केली, असं नसलं पाहिजे. पूर्व नियोजित असली पाहिजे, घाई गडबड नाही करायची, है ना. सेवांची खरेदी करताना तर अजिबात नाही, आपल्याला बघावं लागेल, तुलना करावी लागेल, बाबा आपल्याला कशातून जास्त बेनिफिट मिळतोय त्याला आपल्याला निवडावं लागेल. त्यानंतर संघटित प्रयत्न करणे. सर ग्राहकाने त्यांच्या स्वतःच्या अधिकारांचे संरक्षण आणि हिताचे रक्षण केलं पाहिजे. ही सुद्धा जबाबदारी कुणाची आहे सर, ग्राहकांचे. त्यासाठी त्यांनी संघटितपणे प्रयत्न केलं पाहिजे. सर मग एवढ्या जबाबदाऱ्या करायचे का, नाही, एक 5 ते 6 जबाबदाऱ्या पूर्ण परफेक्ट करून घ्या. सर ग्राहक संरक्षणाच्या पद्धती, मोठा प्रश्न नाही येणार मित्रांनो, पण 2 मार्कसाठी हा फार महत्वाचा मुद्दा आहे. जसं की लोक अदालत, टिपा लिहा 2 मार्कसाठी लोक अदालत किंवा संकल्पना स्पष्ट करा, तर हे आलं पाहिजे. सर लोक अदालत म्हणजे काय, एखादा तडजोडीने सोडवण्यासाठी शासनाकडून लोक अदालत स्थापन केली आहे. म्हणजे एखादा मुद्दा आहे तो सोडवण्यासाठी लोक अदालत, यात लोक न्यायालय सुद्धा म्हटलं जात आहे लोक अदालतला. पीडित ग्राहक थेट लोक अदालतमध्ये आपली तक्रार दाखल करतो. यात ग्राहकांच्या तक्रारी आणि समस्यांचे निर्णय घेतले जातात. म्हणूनच ग्राहकाच्या तक्रारीचे निवारण करण्याची ही एक प्रभावी आणि कमी खर्चिक पद्धत आहे. लोक अदालतीने दिलेला निर्णय हा कायदेशीर मान्य करावाच लागतो. जसं की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित MSCDCL आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आहे, रेल्वे आहे, विमा कंपन्या आहेत, बँक आहेत इत्यादींसारख्या संस्था नियमितपणे लोक अदालत भरवत असतात. जे काही ग्राहकांवर अन्याय झाला असेल तर त्यांच्या तक्रारी ऐकून घेणे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये पटकन काय केलं पाहिजे, ऍक्शन घेऊन त्यांना न्याय दिला पाहिजे. या पद्धतीनं इथे सगळं चालतंय. 2 नंबरला आहे सर जनहित याचिका. हे सुद्धा तितकंच महत्वाचं सर, 2 मार्क्ससाठी येऊ शकतो जनहित याचिका. सर याच्यामध्ये काय सांगतात, जनहित याचिकेद्वारे कोणतीही व्यक्ती सामाजिक हितासाठी न्यायालयात तक्रार दाखल करू शकते. सर लोक अदालतमध्ये आपण न्यायालयामध्ये नाही गेलेलो, पण सर जनहित याचिका मात्र न्यायालयामध्ये तुम्ही जाऊ शकताय. समाजातील जे घटक न्यायालयाचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत त्यांना कायदेशीर उपाय उपलब्ध करून देणे हा जनहित याचिकेचा उद्देश आहे. याचिकेतील तक्रारींशी संबंधित असल्यास व्यक्ती सुद्धा जनहित याचिका दाखल करू शकते. जनहित याचिका उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण दाखल करू शकतो. त्यानंतर सर तक्रार निवारण मंच आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 जो नवीन आलेला आहे, अंतर्गत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तर असं त्रिस्तरीय काय केलेले सांगा, तक्रार निवारणाची पद्धत आहे. जर तुम्हाला जिल्हा आयोगामध्ये न्याय नाही मिळाला तुम्ही राज्य आयोगामध्ये जाऊ शकताय, तिथं नाही मिळाला तुम्ही सर राष्ट्रीय आयोगामध्ये सुद्धा जाऊ शकताय तुमची तक्रार घेऊन. हा 2 मार्क्ससाठी येण्यासाठी थोडा मला वाटत नाही, पण जनहित याचिका आणि लोक अदालत फार महत्वाचे 2-2 मार्क्ससाठी. सर जनजागृती कार्यक्रम करणे, जसं की भारत सरकार करत असते, जागो ग्राहक जागो, मगाशी मी म्हटलं बरोबर. वेगवेगळ्या पद्धतीचे काय केले जातात, तर ग्राहकांना त्यांचे अधिकार जबाबदाऱ्या काय आहेत याबद्दल पुन्हा पुन्हा सांगितलं जात आहे. तक्रार निवारण यंत्रणा इत्यादीचे चित्रण केले जातात. नियतकालिके, माहिती पत्रके, पुस्तिका आणि भित्तीपत्रके याचा समावेश होतो.
विविध दूरदर्शन वाहिन्या, आकाशवाणी आणि प्रसार माध्यमांद्वारे ग्राहकांमध्ये जागरूकता आणण्याचं काम शासन करत असतं. सर ग्राहक संघटना आहे. भारतात ग्राहकांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये संघटना अग्रेसर झालेल्या आहेत. भारतामध्ये ग्राहक चळवळ अतिशय भक्कम होत असून सध्या ग्राहकांना त्याचा नफा कुठं ना कुठं होत आहे, हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर ग्राहक कल्याण निधी. सर शासनातर्फे ग्राहक कल्याण निधी येत असतो, जो आपण कुठं वापरू शकतोय? ग्राहकांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या तक्रारी हाताळण्यासाठी, त्यांचे समुपदेशन किंवा मार्गदर्शन करण्यासाठी किंवा उत्पादन चाचणी प्रयोगशाळा इत्यादीसाठी. त्यानंतर सर कायदेशीर उपाय सुद्धा आहेत. शासनाने वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे कायदे केलेले आहेत, बरोबर. जसं की वस्तू विक्री कायदा 1930 आहे, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 आहे, प्रमाणित वजने आणि मापे कायदा 1966 आहे, भारतीय मानक कायदा 1986 आहे, खाद्य सुरक्षा आणि मानक कायदा 2006 आहे, राष्ट्रीय अन्न व सुरक्षा कायदा 2013 आहे आणि ग्राहक संरक्षण कायदा 2019. 1986 आधीचा होता, आता 2019. ओके सर, हा प्रश्न महत्वाचा आहे. त्यानंतर 1101% या टॉपिक मध्ये सर फरक स्पष्ट करण्यासाठी प्रश्न येणार आहे. 2 मार्कला झालं जनहित याचिका लोक अदालत. 4 मार्कला पण झालं सर ग्राहक संरक्षणाची गरज आहे का? हो आहे का? रिझन द्या. त्यानंतर 5 मार्कला पण झालं ग्राहकांचे कोणतेही 4 किंवा 5 अधिकार स्पष्ट करा, बरोबर. तसं सर 100% नाही, 1101% फरक स्पष्ट करण्यासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. कोणता सर? जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. मी एकदम सिंपल आणि शॉर्ट मध्ये घेतलेला आहे, तुम्ही त्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये घेऊ शकता, बरं का. सर अर्थ काय आहे? मी तिघांचं एकत्र करतो. जिल्हा आयोगाचा अर्थ आहे जिल्हा स्तरावर ग्राहकांची तक्रार निवारण करण्यासाठी स्थापन केलेले आयोग म्हणजे जिल्हा आयोग. तसं सर राज्य आयोग म्हणजे काय? राज्य स्तरावर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्थापन केले गेलेले आयोग म्हणजे राज्य आयोग. तसंच सर राष्ट्रीय स्तरावर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी स्थापन केले गेलेले आयोग म्हणजे राष्ट्रीय आयोग. एकच आहे सर, स्तर बदललं आणि डेफिनेशन बदलले. नंबर 2, कुणाद्वारे सर स्थापित केलं जात आहे? जिल्हा आयोगला स्थापन करते राज्य सरकार, राज्य आयोगला सुद्धा राज्य सरकार, तर सर राष्ट्रीय आयोगला केंद्र सरकार काय करते? स्थापित करतं. त्यानंतर सर रचना कशी आहे? तर जिल्हा आयोगामध्ये एक अध्यक्ष असला पाहिजे आणि 2 सदस्य, टोटल 3 जण असले पाहिजे कमीत कमी. राज्य आयोगमध्ये सर एक अध्यक्ष आणि 4 सदस्य. तसंच राष्ट्रीय आयोगमध्ये सुद्धा एक अध्यक्ष आणि 4 सदस्य असतील. सर अध्यक्षांची पात्रता काय आहे? तर जिल्हा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते जिल्हा सत्र न्यायालयाचे विद्यमान किंवा निवृत्त न्यायाधीश पाहिजेत. राज्य आयोगासाठी सर उच्च न्यायालयाचे, बघा इथे जिल्हा न्यायालय, इथं उच्च न्यायालय आणि तिथं सर्वोच्च न्यायालय, याचे विद्यमान एकतर न्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश याचे अध्यक्ष असू शकतात. सर सदस्यांचा कार्यकाळ कसा आहे? तर इथं कमीत कमी 5 वर्ष आणि वयाची 65 वर्ष, यापैकी जे कालावधी येईल त्यामध्ये तो निवृत्त होऊन जाईल. इथं सर 5 वर्ष आणि वयाची 67 वर्ष, इथं सुद्धा सर 5 वर्ष आणि वयाची 67 वर्ष. फक्त अध्यक्षांसाठी इथं सर वयाची 70 वर्षापर्यंत मर्यादा आहे. पाठ करा. सर कार्यसीमा कशी आहे? जिल्हा आयोगाची कार्यसीमा सर एका जिल्ह्यापुरता मर्यादित आहे, राज्य आयोगाची एका राज्यापुरता आहे आणि सर राष्ट्रीय आयोगाची मात्र पूर्ण देशापुरता. त्यानंतर सर आर्थिक अधिकार क्षेत्र म्हणजे समजा मी जो दाखल करणार आहे दावा, त्या वस्तू आणि सेवांची किंमत जर 1 कोटीपेक्षा कमी असेल तर मी जिल्हा आयोगाकडे जाणार. 1 कोटी ते 10 कोटी असेल तर मी राज्य आयोगाकडे जाणार. 10 कोटीपेक्षा जास्त असेल तर मी राष्ट्रीय आयोगाकडे जाणार. सिंपल. सर मी अपील कुठं करणार? समजा मला जिल्हा आयोगाचा निर्णय मान्य नाही तर मी राज्य आयोगाकडे अपील करणार. सर मला राज्य आयोगाचा निर्णय मान्य नाही तर मी राष्ट्रीय आयोगाकडे अपील करणार. आणि सर जर मला राष्ट्रीय आयोगाचा पण निर्णय मान्य नाही तर मी कुठं अपील करणार? सर्वोच्च न्यायालय. तर मित्रांनो अशा पद्धतीने 2 मार्कसाठी या टॉपिकचा प्रश्न येणार आहे, ऑब्जेक्टिव्ह साठी या टॉपिकचा प्रश्न येणार आहे, 4 मार्क्ससाठी या टॉपिकचा प्रश्न येणार आहे, 5 मार्क्ससाठी या टॉपिकचा प्रश्न येणार आहे आणि फरक स्पष्ट करासाठी सुद्धा या टॉपिकचा प्रश्न येणार आहे. म्हणजे सर हा एक व्हिडिओ तुम्हाला 17 मार्क मिळवून देणार आहे. हा व्हिडिओ मात्र तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला असेल तर 100% कळेल. आणि जे नोट्स आपण इथे क्लिअर केलेले आहेत ते नोट्स तुम्ही तुमच्या बुकमध्ये घेऊ शकताय आणि त्या पद्धतीने तुम्ही आन्सर बनवू शकताय. ओके. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा आणि डाऊट्स असतील तर कमेंट करा.
जोपर्यंत तुम्ही लाईक्स आणि कमेंट करणार नाही तोपर्यंत मी पुढचा व्हिडिओ नाही बनवणार. त्यामुळे नक्की व्हिडिओवर कमेंट सुद्धा करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.